हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट। आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। रायगड आणि सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट। सर्व नद्या सध्या इशारा पातळीवर। रात्रीही मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले। केज, अंबाजोगाई, कळंब, शिरढोणला पाणी पुरवठा होणार। मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर। माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उभी पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सततच्या पावसामुळे हिंगोलीत कयाधू नदीला पूर। नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 0.8.70 मीटरवर। सिंधुदुर्गमधील आंबोलीत जोरदार पाऊस। आंबोलीतील धबधब्याचं रौद्र रूप समोर। धबधब्याच्या समोर बसण्यासाठी केलेल्या रेलिंगवरूनही पाणी। नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेरली वस्तीवर जाण्यासाठी ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून प्रवास। मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, नागरिकांचा जीवघेणा प्रवास। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून 1700 क्युसेकनं विसर्ग। शिवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर। सोयाबीन पिकाला मोठा फटका। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी। आम्ही मटका फोडून 440 व्होल्टचा झटका दिला। संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर। दोन्ही ठाकरे बंधू एक होणार आहेत। मुंबई पालिकेवर भगवा झेंडा फडकणार। आदेश बांदेकर यांची राजन विचार यांच्या दहीहंडी कार्यक्रमात प्रतिक्रिया। मुंबईच्या गिरण गावात आता फक्त उंच इमारती, मराठी माणूस कुठेही नाही। मुंबईतील मराठी टक्का घटल्याचं म्हणत शरद पवारांकडून खंत व्यक्त। गिरण गावात 200 गिरण्या होत्या। कामगार चळवळीचं केंद्र होतं। पवारांची पुण्यातील कार्यक्रमात प्रतिक्रिया। वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं? शरद पवारांनी किस्सा सांगितला। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं आणि मी मुख्यमंत्री झालो। पवारांचं वक्तव्य। 5 वर्षात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, कर्जमाफी करणार नाही असं कधीही म्हटलं नाही। अजित पवारांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रतिक्रिया। सतेज पाटील यांना शक्तीपीठ विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार। अजित पवारांची प्रतिक्रिया। तर समृद्धी महामार्गात दर जाहीर झाल्यावर विरोध मावळला। शेतकऱ्यांचा विरोध आम्हाला परवडणारा नाही। अजित पवारांचं वक्तव्य। मराठ्यांचा अंत पाहू नका। देवेंद्र फडणवीसांना विनंती। मराठे मुंबईत मोठ्या संख्येने येणार, तुम्हाला जड जाईल। मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा। भाजप बेस्टची निवडणूक लढणार। राऊतांच्या पायाखालची वाळू सरकली। मराठी माणसाची मतं मिळणार नसल्यानं राऊत तोंडाची वाफ सोडतायत। नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। मराठवाड्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतात जात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी। कृषीमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी करत पंचनामे करण्याचे दिले आदेश। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमध्ये पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला। माहूर आणि धनोडा दरम्यानचा पूलही पाण्याखाली। नांदेडच्या सेलगावमधील तरुणाचा पालकमंत्री अतुल सावेंना फोन। बुलढाण्याच्या मलकापूर पंचायत समितीकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग। आवादा कंपनीनं गुंड लोक पाळलेत। तहसीलदार भूमाफिया झालेत। बजरंग सोनवणे यांचा आरोप। आंदोलन सोडवण्यासाठी गेलो असताना तहसीलदार उठून गेले। बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। वरिष्ठांनी एकमेकांच्या बाबतीत संयमानं बोलावं। गुलाबराव पाटलांचा गणेश नाईकांना सल्ला। आम्ही 80 जागा लढलोय, 60 जिंकलोय। गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पुढे जात नाहीये। तपास पुढे गेला तर अजून नावं समोर येण्याची भीती। बजरंग सोनवणेंचा आरोप। तर काही अधिकारी तपास पुढे नेत नसल्याचाही आरोप। मुळा प्रवरा संस्थेची बदनामी करून काही लोकांनी संस्था घालवली। विखे पाटलांचं नेतृत्व काही लोकांना खुपत होतं। शरद पवारांचं नाव न घेता विखे पाटलांची टीका। राजकीय सुडापोटी संस्था उद्ध्वस्त केली। विखे पाटलांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। दत्तात्रय भरणेंना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा घेराव। भरणेंना घेराव घालत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी।
अंडर ट्रायल एक महिला पोलीस कोठडीतून पळाली. मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार घेत असताना महिला पसार. रुबिना इर्शाद शेख असं पसार झालेल्या महिलेचं नाव. पसार झालेली महिला बांगलादेशी नागरिक. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोंडाळा झांबरे परिसरातील प्रकल्पाच्या सांडव्याला अचानक पूर. शेतकऱ्यांची 40 जनावरे वाहून गेल्याची घटना. 10 ते 15 जनावरांचा शोध लागला, मात्र इतर जनावरं अद्याप बेपत्ता. धुळे शहरात मुसळधार पाऊस. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाणी साचलं. पाण्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल. अतिदक्षता विभाग, सीटी स्कॅन विभागाच्या बाहेरही गुडघाभर पाणी. पक्का रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांनी महिला सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला. अहिल्यानगरच्या शेवगाव तहसीलमधील नवीन दहिफळ गावातील घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बायको नांदायला येत नसल्यानं बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात विहिरीत मुलांना ढकललं. वादामुळे बायको 8 दिवसापूर्वी माहेरी गेली होती. बुलढाण्यात नदीत वाहून गेलेल्या आंदोलनकर्त्याचा शोध लागेना. 34 तासांपासून जिल्हा प्रशासनाकडून नदीत शोध मोहीम. जिगाव प्रकल्पावर जलसमाधी आंदोलनादरम्यान घडला होता प्रकार. लातूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. वाढलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. 3 दरवाजांमधून 5000 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू. हिंगोलीच्या कळमनुरीमधील पिंपरी खुर्दमध्ये ओढ्यावरील पुलाचं काम अर्धवट. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुलाचं काम तात्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. घाटी रुग्णालयाच्या एमआरआय रूमचं सिलिंग कोसळल्याची घटना. रुग्णालयाच्या न्यू मल्टीस्पेशालिटी बिल्डिंगमधील एमआरआय रूममध्ये घटना घडली. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. बीड तालुक्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना. शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. गाळात अडकल्यानं शेतकऱ्याचे प्राण वाचले. धाराशिवच्या कळंबमधील खामसवाडीतील ओढ्यात 4 चाकी कार कोसळली. कारमधील एका लहान बाळासह 4 जण सुखरूप बचावले. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. सिंधुदुर्गात क्षुल्लक कारणावरून परप्रांतीयांची स्थानिकांना मारहाण. 2 स्थानिक तरुण आणि 3 परप्रांतीयांमध्ये बाचाबाची. एका स्थानिक तरुणावर फावडं मारून जखमी केलं. परप्रांतीय आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुराच्या पाण्यातून जाताना मुरुम भरलेला ट्रक उलटल्याची घटना. चालकानं प्रसंगावधान राखत उडी टाकल्यानं थोडक्यात जीव वाचला. पाण्यामुळे पुलाचा अंदाज न आल्यानं हायवा ट्रक उलटला. यवतमाळच्या पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. गावात पुराचं पाणी शिरून अनेक घरांचं नुकसान. तर हिंगोलीतील कयाधू नदी दुथडी भरून वाहते. वाशिमच्या कारंजामध्ये मोकाट गायीचा उच्छाद. गायीचा एक महिला 2 शाळकरी मुलांवर हल्ला. हल्ल्यात आईसह 2ही मुलं गंभीर जखमी. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. खराब रस्त्यामुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडून सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावातील घटना. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली नागपुरात गृहिणीची 12 लाखांना फसवणूक. नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल. इन्स्टाग्रामवर आलेल्या रीलमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर फसवणूक झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलच्या एमआरआय रूमचं सिलिंग कोसळलं. कोणीही जखमी नाही. कर्मचाऱ्यांच्या सकाळी लक्षात आली बाब. बीड डेपोच्या माजलगाव देवडी बसला गळती. व्हिडिओ व्हायरल. यापूर्वी बसमधल्या गळतीचा व्हिडिओ व्हायरल. अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत. पालघरच्या डहाणूमधील विवळे वेढ्यातील महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली. पायी जाण्याच्या मार्गावर काही भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. दुकानांचं मोठं नुकसान. मुलामुलीला सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद. निवृत्त संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी साईचरणी अर्पण केला. सोन्याचा त्रिशूळ. 36 ग्रॅम वजनाच्या त्रिशूळची किंमत 3,32,000 रुपये. बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते विनोद पवार पूर्ण नदीत वाहून गेले. 40 तास उलटूनही आंदोलनकर्त्याचा शोध लागेना. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील पांगरी, केळीगव्हाण आणि भराडखेडा या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे नदीला पूर. पांगरी इथल्या गावकऱ्यांचा संपर्क तुटला. तर पुराचं पाणी शेतात शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान.